हा धन्यवाद चिन्मय, जाम जाम थँक्यू. यो सूर्यफुलाचा डिझाईनचा क्लेचर आणली चिन्मयनी. चिन्मय तुला कसं ना माहिती आहे तुझ्या मम्मीला त्यांची वस्तू पट्टकांची वस्तू नाही पटती. सोनूने नाही मार खाल्ला. सोनूला जाम समजावले मी. सोनू माझ्या तोंडाकडे बघत असेल ती 5 मिनिटं तरी बघत असेल ती माझ्या तोंडाकडे. उप पण नाही केला का चूप पण नाही केला. ऐकत राहता एकदम शांत. त्याला रूम मध्ये चल आता शिस्तीन. तुझा नंबर लागला आता फटका घ्यायचा. सोनू भुंड हलवी डायरेक्ट सोप्या जाऊन बसली. बघा तुमच्या दादाने आता घेतले मस्त चिल्ली बनवायला, पनीर चिल्ली. ते खाऊन आला अशी रस्त्याला. मी सगळं खाल्लं. मी थोडीच खायला राहते काय खाऊन शाळेत? हा सगळं खाऊन पिऊन आलो मी. बर्गर खाल्ला, पाणीपुरी खाल्ली, शोरमा खाल्ला, अजून थंड्याच्या 2 बाटल्या पिल्या, अजून काय खाल्लं मी. आता बोला गोळी खा, काय होत नाही. मी महेशला कॉल करून सांगते. मी ते चिन्मयला पाठवते का तुला आणायला नाश्ता वगैरे खा. तुला जेवण जात नाही तर. बिस्किटचा पुडा खाल्ला चहामध्ये ना, मग लगेच गोळी खाल्ली. थोडा वेळ आराम केला. झोप तर नाही मला आली, पण अशीच पडून होती. जरा बरं वाटलं. आता बघा तुम्ही मला बघू शकता, फॅन सुरू आहे तरी मला घाम येत आहे. म्हणजे ताप निघतं आहे ते माझं सगळं बाहेर. तर ताप वगैरे आता निघाला आहे. घाम आला आहे नुसता मला. चिन्मय गेला मित्राच्या घरी. जे मासे काही पकडून आणलं तर ते कंच्या मित्राला द्यायला गेलं काही माहीत नाही. बोलतो आमची पार्टी आहे, मी चाललो बोलतात तिकडं. त्याने मोनिशला कॉल करून सांगलं का मम्मी बोलते सकाळपासून जेवली नाही, मम्मीच्या तोंडाला चव नाही आहे. तर बोलते काहीतरी जेवणी चटपटीत. मग त्या तरी खल बोलते ती. आता मोनिश ना पाणीपुरी शेवपुरी घेऊन आली माझ्यासाठी. बोलतो चिन्मयने कॉल करून मला सांगलं मम्मीला काहीतरी घेऊन चटपटीत, तेव्हा तरी तिच्या तोंडाला चव येईल बोलतं. तर आता शेवपुरी मोनिशने आणले, ती खाताव जरा. मोनिशला आता पाणी वगैरे गरम करून दिलं आहे आंघोळ करायला. आंघोळ कर तू. दादा तर तुमचं सांगून गेले जेवण बिवण काय बनवू नको, मी आल्यावरती बनवीन. पण बघू जवरा जमल तेवढा तरी करता हूँ मी. ओके. म्हणजे दादा सांगून गेलेला पार्सल काहीतरी ऑर्डर करू, जेवण बिवण बोलते काय बनवू नको. पण 300-400 रुपये एक पार्सलचं द्यायचं. तर मग बरं थोडासा उठून काहीतरी बनवत आहो आणि मग खाता हो बरं ना. म्हणजे काहीतरी बनवत आहो बरं मी. तर दादाने आता थोड्या वेळापूर्वी परत कॉल केला. जेवण मग ते बनवायला जाऊ नको. तर बरं घरामध्ये सगळा पनीर सगळा घरामध्ये सगळा भाजीपाला. तर बरं मग मी कापून तरी ठेवतो ना, मग तुम्ही आल्यावर लागेल तर घातला परत. तर बोलतो मग चालेल, पण जमत असेल तरच कर, नाही तर सरळ चिन्मयला मोनिशला ऑर्डर करायला सांगितलं. जरासं आता काहीतरी खाता म्हणले त्या मोनिशनी. मग शिमला मिरच्या वगैरे घेता कापायला, भाकरी करायला बुजणार तर सरळ घालीन मी. आणि मग हळूहळू बनवतो जेवण. ओके. आणि मी ना दुपारी ट्यूबलाईट बसवले रूममध्ये आणि अजून एक्स्ट्रा एक बल्ब बसवला आहे. तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे काय उजेड वगैरे दिसतं की नाही, की आहे तसंच आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं आहे की थोडंसं आपल्या व्हिडिओवरती म्हणजे फरक पडला आहे, उजेड दिसतं आहे. दादा बोलले बघ व्हिडिओ बनवून कसं वाटतं, नाही तर मग उद्या दुसरी ट्यूबलाईट बसवतो अजून दुसरीकडे. तर आता तुम्ही मला सांगा व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसतं की नाही, की अजून एक ट्यूबलाईट बसवायला पाहिजे ती. ओके. तर मोनिशने मस्त शेवपुरी आणले मला. ओके. या तुम्ही पण मस्त शेवपुरी खायला. भारी आहे. जे पुरी आहे ना एकदम सॉफ्ट, म्हणजे अशी ठिसूळ आहे एकदम. आणि आता काही ठिकाणी आपण पाणीपुरी खातो ती पुरी बघा कशी कडक असते, कुठं पण नाही. ते अख्ख्या आपल्याला तोंडात टाकायला लागतं. पण ही मोनिशने कुठून म्हणजे काही माहीत नाही, मला विचारलं नाही मी त्याला. तो रूममध्ये आता आराम करते. पण जरी आपण चावली ना तरी पण एकदम लगेच तुकडा होतो तिचा. म्हणजे एवढी सॉफ्ट आणि भारी लागतं खायला टिसू. छान. पण जाम तिखट लागतं जरा. आणि मी आता गोळ्या खात आहो ना 2 दिवसापासून. तापाच्या मुला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तोंडामध्ये, त्याच्यामुळे जरा तिखट लागतं मला. ओके. चला असं आता जेवढी जमल तेवढी खाता. बाकीची मग ठेवून देतो. आणि ना घेतली तशा मस्त भाजी कट करायला, पनीर चिल्ली बनवायची म्हणूनशा. हे बघा तुमच्या दादाने आता घेतले मस्त चिल्ली बनवायला, पनीर चिल्ली. आणि आता मी एकीकडे भात ठेवले. पनीरचं पकोडं बनवतो पहिले. तरी आता भाज्या बिज्या मी सगळं कट करून दिल्या. अद्रक लसूणची पेस्ट वगैरे सगळं बनवले. दादा तुमचं आता पनीर चिल्ली बनवतील. ओके. थोडंसं भात टाकायला ठेवा. ते पीस आहे का पनीरचं तर नको.
साधा भात बनवायचा, याचा नाही बनवायचा भात. चालेल. चला आता तुमच्या दादाचं मस्त पनीरचं पकोडं बनवून तर झाले. जास्त मीठ नका टाकू, ते अजिनोमोटोला खारट होते माझ्या. इकडे बघा चिन्मय आलाय ना बाहेरून. चिन्मय गेलाय सोनूला भेटायला. ते याचा जीव बघा कसा अर्धा झालाय. काय रे कंच्या मित्राच्या घरा गेलं तर पार्टी करायला मच्छी घेऊन ना. बघा कवरी मज्जा आली बघा, याला कवरी मज्जा आली बघा. त्याला विचार मम्मीचा का मार खाल्ला बराच. मग मम्मीने आज त्याला पहिल्यांदा कुठले जरासा मम्मीने 2-3 चापटी दिल्या जराच्या पुंड्यावरती. त्याच्या चुकीमुळे मार खाल्ले त्याने आज. त्याच्या चुकीमुळे मार खाल्ले. भाऊ पण होता इथे, भाऊनी पण बघला नाही. जेवण वाढायला घेतले मी. जेवणाचं ताट मी घेऊन येतो नाही इथंच बसले तो बघते तो मला जेवणाचं ताट मम्मी मला घेऊन येतं. त्या सगळा तोडून मोरून सुसाट तिकडे पडलं दिला. ते खेचून सगळं तिकडे डायरेक्ट तिकडे जेवून ठेवला किचनपर्यंत, त्या किचनच्या दरवाजापर्यंत. ही दोघांची झोमी नुसती द्या विनाकारण झोमी. सोनूने नाही मार खाल्ला. सोनूला जाम समजावले मी. सोनू माझ्या तोंडाकडे बघत असेल ती 5 मिनिटं तरी बघत असेल ती माझ्या तोंडाकडे. उप पण नाही गेला का चूप पण नाही गेला. ऐकत राहता एकदम शांत. त्याला रूममध्ये चल आता शिस्तीन. तुझा नंबर लागला आता फटका घ्यायचा. सोनू भुंड हलवी डायरेक्ट सोप्या जाऊन बसली. सोनूला A to Z शब्द समजते. या बैलाला पण सगळं समजतं पण ऐक नाही. नाक नको दाबू गुदमाराला मरल बिरल. या बैलाला पण सगळं समजतं आमच्या. पण यो बैल ना हट्टी हट्टी. सोनू तुला काय सांगितलं मी. सोनू अय तुला काय शिकवलं मी. सोनूच्या पण अंगाला कलर लावले का पप्पानी. बाबा बाबा कवरा प्रेम ओतून चाललंय बघा 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 बाबे बे दुपारपासून दिसला रे ना चिन्मय त्याला. बघा बघा कवरा प्रेम ओतून चाललंय रे देवा. कवरा प्रेम ओतून चाललाय. लक्की दादा तुझ्यावरती नाही प्रेम करत भाऊ. नक्की सोनू वरती प्रेम करतो सगळा. इकडं बघा लक्की सोनूसाठी वाटकं घेऊन आलं स्टीलचं. जाम भारी रे जाम भारी काम केला पोरानं माझ्या. बाबा 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 कवरा प्रेम होतून चाललंय बघा सोनूचं. बाई 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 बघा बघ 60 रुपयाचा एक मस्त आहे. मजबूत आहे र पातळ पण नाही आहे. अरे बरं झालं तुम्ही आणला तर स्टीलचा. कारण का प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये कसं गरम पदार्थ आपण नाही देऊ शकत लक्की सोनूला. त्याला मम्मीने आज पका नाही शिकवल्या ना म्हणून. नाही नाही मरला बिरला नाही त्याला. वा माझ्या गजरे घेऊन आला का काय. ओ हो थँक्यू सो मच बेटा थँक्यू सो मच. बाबा बाबा हे काय आणले अजून. ओ सूर्यफुलाचा क्लेचर. हे बघा सूर्यफूल. तुम्हाला आता रात्रीच्या वेळेला कसं दिसते माहित नाही. अजून काय आणले. लिपस्टिक अरे वा वा मस्त 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 थँक्यू सो मच. मी तर तुला सांगला नाही. मग तू गेलता कुठं. तू तर मला सांगून गेला मी मित्राच्या द्यायला चालल्यावर बोलतो मच्छी घेऊन जा. मित्राला बोलतो मच्छी द्यायला चालल्यावर. हां मग मित्राने का तुला रिटर्नमध्ये या भेटवस्तू दिल्या का. केवढेच आहे लिपस्टिक चिन्मय. 150 रुपये. काय बात करतोस. 150 रुपयाचे का. हे बघा मंडळी चिन्मय येताना गजरे घेऊन आलाय ना. गजऱ्याने एवढा छान सुगंध येतं ना. जुईच्या फुलांचं गजरं आहेत ना माझं फेवरेट आहे. जाम फेवरेट आहेत माझं. मी ते दुसरं कंचं घालीत नाही. एक तर मला मोगऱ्याचं पण मोगऱ्यापेक्षा मला जुईचं गजरं जाम आवडतं. हा धन्यवाद चिन्मय जाम जाम थँक्यू. मोनिश पण मला गजरा आणतं गावा पण. चिन्मय तर आणतं ठाणे पिण्याला गेल्यावर. पप्पा पण आणतं त्याचं. पप्पा बरं दिवस झालं काही गेलं नाही बाहेर. नाही सूर्यफुलाचा डिझाईनचा क्लेचर आणली चिन्मयने. चिन्मय तुला कसं माहीत आहे तुझ्या मम्मीला त्यांची वस्तू पटतं त्यांची वस्तू नाही पटत ती. हां मम्मीची चॉईस तुम्हाला तिघांना बरी माहीत आहे. वा मस्त थँक्यू भारी होय. तुमच्या पोराने गजरा आणले. पोरांना पण माहिती आहे बघा जुईचं गजरा ना ते. त्याला मी सांगलं पण नव्हतं का बाबा मला गजरा घेऊन ये कुठे चालले तिकडच्या. मला आवडलेली सगळ्यात म्हणजे सगळ्यात भारी गोष्ट ती म्हणजे हे 2 बाऊल
एक लकीसाठी एक सोनूसाठी आणले नाही. हे बाऊल त्याने आणलं ना ते जाम बरा गेला, कारण का प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये गरम पदार्थ द्यायला बरोबर नाही. असं पण आम्ही त्याला काही गरम गरम खायला देत नाही, थंड करूनच देत आहोत. पण प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकचे जे काही सामान असतं त्याच्यामध्ये आपण गरम वस्तू टाकली ना तर त्याचं जो काही केमिकल असतं ना प्लॅस्टिकचा तो त्या पदार्थामध्ये मिक्स होतं. माझ्या डोक्यामध्ये चालली ती कल्पना की या बुधवारच्या बाजाराला परत जण तेव्हा मी स्टीलचं बाऊल घेऊन येईन पोरांसाठी माझ्या बरं. पण चिन्मयला मी सांगला पण नव्हता का बाबा आणशील का कुठं चालली तिकडच्या, तर तो घेऊन आला मस्त एक नंबर काम केलं. हे बघा मंडळी, तुमच्या दादाने मस्त इथं पनीर चिल्ली बनवले. ओके, सुगंध तर घमघम वाटतं, जाम भारी सुटले. या मंडळी जेवाला आणि इथे या अर्धी भाकर सकाळची, भात नाही मी नाही घेतला पण भाकर खाता जराशी. चला या तुम्ही बी जेवाला मस्त. चुकल झाले मोनीश झोपलेला, त्याला केव्हाच भूक लागलेली पण बनवले. दादा बोलला मी आल्यावर कुठे बनवी तरी पण मी सगळं रेडी करून ठेवला. तेव्हा म्हणजे दादा आलं मस्त पनीर चिल्ली बनवली, तेव्हा घेतली. आता त्याची माझ्या शाळा भाकर घे, मला आवडे का पहिले नको. चिन्मय आता फ्रेश झाला, आता जेवायला घेतं. तुला मी काम कसं सांगला होता ना, तू करून शाळा तिकडे काय काम मग आपल्याला जायचं होतं. काम संपलं. तू काहीतरी खाऊन आला असेल रस्त्याला. मी सगळं खाल्लं, मी थोडीच खायला राहते का काय खाऊन शाळास हा सगळं खाऊन पिऊन आलो मी. बर्गर खाल्ला, पाणीपुरी खाल्ली, शोरमा खाल्ला, अजून थंड्याच्या 2 बाटल्या पिल्या, अजून काय खाल्लं मी, अजून काही खाल्लं मी. तू सांगते खाऊन पिऊन शाळा, मग याचा अर्थ ते पिऊन पण आले. पिऊन थोडी पागल झाली. मग तू कसा बोलला खाऊन पिऊन आल्यावर बोलतो मी. अरे थंड्याचे 2 बाटल्या. अच्छा, म्हणजे थंडा पिऊन झाले गे. ठीक आहे, एक आणली नाही. ज्या दिवशी समजला का काही पिऊन यायला गांडीवर लातच परत गेला डायरेक्ट. जे जवळ घेतो भांडा म्हणून जेव आता. म्हणून आमच्या झोपले त्याला, तो झोपलेला तो विचारून गेला मम्मी बोलतो झाला का जेवायला. तेव्हा मी माझ्या बापाला घेतले त्या उठवला झोपलेला तो. चला या मंडळी तुम्ही पण जेवायला. पक्क्या दिवसात आपल्या घरामध्ये पनीर चिल्ली बनवले, तुम्ही बी जेवायला या मस्त. बस मग बस. सगळं माझं आता आवरलं आहे. गॅस शेगडी वगैरे सगळं पुसून घेतलं आहे. फक्त आता किचनमध्ये मला झाडू मारायचं, झाडू पण आणून ठेवले मी. तर बरं आधी पाणी गरम करतो, कारण का जाम मध्ये मध्ये खोकला येतं ना, जरा गरम पाणी पिलं तर मला बरं पण वाटेल बरं, म्हणून तर पाणी तापायला ठेवले. जेवणं बिवणं सगळी आवरली, भांडी कोंडी पण घसून घेतली आणि खोकल्याला चहा यायला लागला. मला तर वाटतं शेवपुरी पण खाल्ली ना त्याच्यामुळे जरा खोकला झाला माझं सुरू. तर चला असो. आणि चिन्मय तर झोपला, चिन्मय तर गुल पण झाला. बघा इकडे हे पण गुल झालं गवच. चिन्मयला मी किती वेळा बोलतो खाली झोप बाबा, येऊन शकते म्हणूनच रूममध्ये जाऊन झोपला त्याच्या जोडीला, पण त्याच्या रूममध्ये जाऊन झोपत नाही तो त्याच्या जोडीला, पण सोप्यावरच झोपतो याच्यावर. कवरी त्याला सांगतो खाली झोप आमच्याजवळ, खाली नाही झोपत, याच्यावरच झोपतो तो. तो एक तो उंच पक्का त्या सोफ्यावर तो ॲडजस्ट पण नाही हो. त्याला किती वेळा सांगतो भाऊच्या जोडीला जाऊन झोप तिथं बेडवरती, पण नाही तर नाहीच. आज लक्की गेले मोनीच्या जोडीला झोपायला, लक्की आणि सोनू. आधी सोनू जाम भुबू भुबू करत होता लक्कीला नेल्याबरोबर, पण लक्की ना मोनीश मला बोलला लक्कीला माझ्याजवळ आणून दे इकडं, तो जाम बोलते तुला त्रास देतं रातचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोप बोलतो तू. तर आज मोनीशच्या रूममध्ये लक्की आहे, म्हणून तुम्हाला इथं काही आवाज चू ये नाही असा. ओके चला आता भांडीकुंडी सगळी माझी आवरले. आणि तुम्ही बऱ्याचशा ताईंनी दादांनी माझ्या तब्येतीबद्दल विचारला, भरपूर ताईंनी दादांनी मला सांगितलं डॉक्टरकडे जा, कावेलचं तरी औषध घेऊन बघ, किंवा तुला आरामाची खूप जास्त गरज आहे, कामाचा जास्त लोड आला आहे तुझ्यावर. तर खरंच खूप भारी वाटले तुमचे ते सगळ्यांचे मेसेज वाचून,
कारण की एवढ्या आपुलकीने तुम्ही एखाद्या व्यक्तीची चौकशी करता किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही काळजी करता आणि तुम्ही मला सगळीजणं ओळखता. मी कोपरगावची एक महिला आहे किंवा माझं नाव अमुक आहे, तुम्ही माझ्या कुटुंबाला ओळखता, सगळं काही माझ्याबद्दल तुम्हाला माहिती आहे व्हिडिओद्वारे. पण तुम्ही मला कुठून बघताय किंवा तुम्ही कोण आहात, फक्त तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये म्हणजे माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही जेव्हा मेसेज करता तेव्हा तुमचं तिथे आय डीवरती एखाद्या दादाचं नाव येतं, एखाद्या ताईचं नाव येतं. मला एवढंच माहिती आहे तुमच्याबद्दल. माझ्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, पण तुम्हाला मी कोणालाही ओळखत नाही. तरीसुद्धा तुम्ही मला किती जीव लावता, किती माझी काळजी करता. म्हणजे 2-3 ताई दादा तर असे बोलले की ताई लवकर बरी हो. आम्हाला नाही म्हणजे आम्हाला चांगलं नाही वाटत तू आजारी पडले तर, तू असं असं कर, तसं तसं कर. तर एवढं तर नक्की सांगेन मी इथे, जी माझ्यावर जलतान त्यांना. मी पैसा तर नाही कमवला, पण आई बापासारखी, भाऊ बहिणीसारखी जीव लावणारी मी जाम माणसं कमवली या 2-2.5 वर्षांमध्ये. कारण का एखादी अनोळखी व्यक्ती जर आपल्या तब्येतीविषयी किंवा आपल्या संसाराविषयी एवढी काळजी करते, मी जर काही करत असेल तर तुम्ही मला किती दिवसापासून, मी आता अलमारी आणि मंदिर बघायला गेली होती तेव्हा किती ताई दादांनी मला मेसेज केले इन्स्टावरही आणि यूट्यूबवरही की ताई रेडीमेड अलमारी घेऊ नकोस, भुशाची असते, ती खराब होऊन जाईल, तुझे एवढे पैसे वाया जातील. तर किती आपुलकीने तुम्ही सांगता मला या सगळ्या गोष्टी. म्हणजे एक आई बापासारखे किंवा भाऊ बहिणीसारखे तुम्ही मला म्हणजे समजून सांगता किंवा खूप काळजी करता माझ्या पूर्ण कुटुंबाच्या. आता मागे लक्की पण आजारी होतं तेव्हा लक्कीविषयी पण किती दादांनी सांगितलं की ताई असं कर, तसं कर, हे काम कर किंवा नको करूस. आता 1-2-3 दिवस झाले मी आजारी आहे, तुम्हाला आता माहिती पडलंय, व्हिडिओ बघताय तुम्ही, तर तुम्ही किती माझी काळजी करता की ताई कामाचा जास्त लोड घेऊ नको, आराम कर, तुला आरामाची खूप जास्त गरज आहे. तर एवढं कोण सांगतं आपल्याला की जे आपल्याला खरंच आई वडिलांसारखे जीव लावतात, भावा बहिणींसारखे जीव लावतात, तेच आपल्याला सांगू शकतात. नाही तर दुनियेला काही कोणाचं घेणं देणं पडलेलं नाही. पण तुम्ही माझ्या पाठीमागे खंबीर उभे आहात आणि असेच राहा. आणि मला खोकल्यामुळे आता जास्त बोलायला नाही जमत, माझा आवाज आता पूर्ण चेंज झाला आहे. तर मी आता व्लॉगचं इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्लॉग जर छोटासा आवडला असेल, मी आज काही जास्त काम करताना वगैरे नाही दाखवलं कारण की मी आज जास्त काही केलंच नाही. तुमच्या दादांनीच बऱ्यापैकी कामं केलेत आज घरची. मी फक्त सकाळी थोड्याशा भाकरी दिल्या, ऑर्डरच्या होत्या त्या, ॲक्च्युली मी पोचवून आला. आणि दुपारी थोडंसं ते गॅलरी वगैरे धुवून काढली, नळ आलेली तेव्हा. आणि मशीनला कपडे लावले होते, ते नेऊन मग मी सुकत घातलेले. बाकीची जी काही कामं होती ती तुमच्या दादानेच केलेत. फक्त लक्कीने मला दुपारी थोडासा त्रास दिला. तुम्ही तो व्लॉगमध्ये बघितलाय आणि त्याच्यावरती तुम्हाला पण पक्का हसवला, तर मला पण जाम म्हणजे हसवलता आणि जरासा राग पण होता. कारण तर मला कसा आपल्याला जेव्हा बरं नाही पडत आणि तेव्हा असं आपल्या पोरावी जर आपल्याला त्रास दिला मग चिडचिड होतं जराशी आपली. तरी पण सगळा मी परत स्वच्छ केला. ते लकीला मी जाम ओरडलो की बाबा असं नको करू, मम्मीची तब्येत नाही बरी ना, तू म्हणजे मला त्रास देतो नुसतं. सोनूला पण जाम समजलं. सोनू माझ्या तोंडाकडेच बघत बसली ती. लक्की काही नाही, लक्की कसा बुद्धू बैल आपला, बोंगा लक्की आमचा तो. त्याच्यामुळे तो एकेकानांच्या ऐकतं, एकेकानांच्या सोडून देतो. तो आवडा सिरियसली काही मम्मीचा घेत नाही की बाबा आपली मम्मी आपल्याला जीव तोडून सांगतं कसा त्रास देऊ नको मला, 5 मिनिटां परत जैसे की तैसे हो, असा आमच्या लक्कीचा स्वभाव. अख्खा जगाचा पण करतं मनाचा तो. माझ्यासारखी गोष्ट त्याची जगाचा अक्काचा न करायचा मनाचा, तसा आमच्या लक्कीचा स्वभाव आहे माझ्यासारखा सेम टू सेम. म्हणून तो असं काही वागतं नंतर लगेच. ओके, तर चला आता असं तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी आज माझ्या दिवसभरामध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या किंवा काय काय घडलं ते तुमच्यासोबत मी सगळं शेअर केलं आहे. तर सगळ्यांनी म्हणजे या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटू आपण उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी रोज तुम्हाला व्हिडिओचा एंड करताना सांगते की स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. पण 1-2 दिवसापासून तुम्ही मला सांगताय की ताई चांगली राहा, व्यवस्थित राहा आणि स्वतःची काळजी घे म्हणजे. तर हे कोण करू शकतं माहिती आहे किंवा हे कोण सांगू शकतं माहिती आहे? जे आपल्याला मनापासून आपलं म्हणतात ते आपल्यासाठी असं बोलू शकतात किंवा आपल्याला असा सल्ला देऊ शकतात. ओके, तर
खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. अशाच माझ्या पाठीशी उभ्या राहा सगळ्याजणी आणि सगळे दादा असेच माझ्या पाठीशी उभे राहा. मला इन्स्टावरती पण खूप मेसेज आले की ताई काळजी घे, तुझी खूप दगदग होतीये म्हणून, आराम कर, तुला आरामाची खूप जास्त गरज आहे. तर हो, मी आज आरामच केलाय. उद्या कसं मला वाटेल त्या हिशोबात मी मग माझं कामाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. बाय बाय.